पिऊ कार्यालयातून बाहेर पडली. सुशील बाहेरच बाईकवर तिची वाट पाहत होता. ती त्वरेत त्याच्या कमरेला हातांनी धरत मागे बसली. त्यानंतर चेहऱ्यावर स्कार्फ बांधला. सुशीलने स्मित हास्य करीत बाईक सुरू केली. वाहतूक कोंडीतून पुढे गेल्यानंतर जेव्हा बाईक कमी गर्दीच्या रस्त्यावर आली तेव्हा पिऊने सुशीलच्या गळ्याचे चुंबन घेतले. त्यानंतर सुशीलने निर्जन रस्ता पाहून बाईक रस्त्याच्या कडेला उभी केली. पिऊ हसतच बाईकवरून उतरली. सुशीलने हेल्मेट काढताच पिऊने तिचे हात सुशीलच्या गळ्याभोवती नेले. सुशीलनेही तिच्या कमरेभोवती हात नेत तिला आपल्या जवळ ओढले. दोघेही बराच वेळ एकमेकांमध्ये गुंतून गेले होते. वाढणाऱ्या तर कधी मंदावणाऱ्या श्वासावर नियंत्रण ठेवत पिऊ म्हणाली, "ऐक ना, आता लगेचच माझ्या घरी यायला तुला आवडेल का?" "काय?" सुशीलला आश्चर्य वाटले. "होय, घरी कोणीच नाही. चल ना." "तुझे आई वडील कुठे गेले आहेत?" "कुठले तरी नातेवाईक वारल्यामुळे त्यांच्या घरी भेटायला गेले आहेत. रात्री उशीर होईल." "तर मग चल, आपण वेळ का वाया घालवतोय?" "अगं, मी खूपच अधीर झालो आहे, कारण आपण आता तेच करायला चाललोय जे मागील 15 दिवसापासून करू शकलो नव्हतो." "काय करणार?" "रुडकीत जगाच मिळत नाही. मागच्या वेळेस माझ्या घरी कोणी नव्हते तेव्हा आपल्याला संधी मिळाली होती. चल, आता गप्पा मारायची नाही तर काही वेगळंच करायची इच्छा आहे." सुशीलने मोठ्या उत्साहात बाईक पिऊच्या घराकडे वळवली. संपूर्ण रस्ता पिऊ चेहरा स्कार्फने झाकून सुशीलच्या कमरेभोवती हातांनी मिठी घालून त्याला चिकटून बसली होती. दोघे तरुण प्रेमी वेगळ्याच धुंदीत होते. दोघांचे अफेअर 2 वर्षांपासून सुरू होते. दोघांची कार्यालये एकाच इमारतीत होती. याच सीडी इमारतीत काही कॅफेटेरियात तर कधी लिफ्टमध्ये भेट होत असल्याने त्यांची ओळख झाली होती. पाहता क्षणी एकमेकांना ते आवडले होते. पिऊचा धाडसी स्वभाव सुशीलला आवडला होता, तर सुशीलच्या शांत सौम्य स्वभावावर पिऊ भाळली होती. या 2 वर्षात दोघे एकमेकांना शरीरानेही एकमेकांच्या जवळ आले होते. पिऊला मोकळेपणाने आयुष्य जगायचे होते. कधीकधी तर सुशीलला तिच्या जीवनाकडे पाहण्याच्या या बिनधास्त दृष्टिकोनाचे आश्चर्य वाटायचे. पिऊच्या घरी तिचे आई-वडील होते. दोघेही कामाला जायचे. छोटा भाऊ महाविद्यालयात शिकत होता. सुशील त्याच्या आई-वडिलांचा एकुलता एक मुलगा होता. त्याची आई गृहिणी होती. वडील बांधकाम व्यावसायिक होते. त्याची आर्थिक परिस्थिती खूपच चांगली होती. सुशीलने पिऊबाबत घरी सांगितले होते. पिऊला सून करून घेण्यास दोघेही तयार होते. पिऊ सुशीलच्या घरी जात असे. पण पिऊच्या घरच्यांना सुशीलबाबत काहीच माहीत नव्हते. नेहमीप्रमाणे सुशीलने पिऊच्या घरापासून दूर असलेल्या एका शॉपिंग कॉम्प्लेक्समधील पार्किंगमध्ये बाईक पार्क केली. आधी पिऊ तिच्या घरी गेली. त्यानंतर थोड्या वेळाने सुशील गेला. या आधीही घरी कोणी नसताना दोघेही अनेकदा अशा संधीचा चांगलाच फायदा घेतला होता. घरात येताच आपली बॅग एका ठिकाणी ठेवून सुशीलने पिऊला मिठीत घेतले. तिच्यावर आपल्या प्रेमाचा वर्षाव केला. पिऊने त्या वर्षावात स्वतःला चिंब भिजू दिले. पिऊच्या पलंगावरील हा प्रेमाचा पाऊस काही वेळानंतर थांबला. सुशीलने सांगितले, "प्रिये, आता तुझ्याशिवाय राहणे अशक्य झाले आहे. चल ना, लग्न करूया." "उशीर कशासाठी करत आहेस?" पिऊने त्याकडे दुर्लक्ष करत म्हणाले, "लग्नासाठी इतका अस्वस्थ का होत आहेस? जे नंतर करायचे ते आपण आधीच करत आहोत ना." "अगं, तसं नाही. आता लपून-छपून नाही तर जगजाहीरपणे तुझ्यासोबत मला माझ्या घरात राहायचे आहे. पण सध्या लग्न करायची माझी इच्छा नाही." "सुशील, आणखी किती वाट बघायला लावणार आहेस?" "पण मी असे कधी सांगितले नाही की मी तुझ्याशी लवकरात लवकर लग्न करेन. मला मात्र तुझ्याशीच लग्न करायचे आहे. तुझ्याशिवाय मी जगू शकत नाही पिऊ. मी फक्त तुझ्यावरच प्रेम केले." "अरे सुशील," असे म्हणत पिऊने पुन्हा आपले हात सुशीलच्या गळ्याभोवती गुंफले. त्यानंतर म्हणाली, "चल, तुझ्यासाठी पुन्हा कॉफी आणते." दोघांनी रोमांस करत कॉफीचे घोट घेतले. त्यानंतर थोड्या वेळाने सुशील निघून गेला. प्रत्येक क्षणाला एकमेकांच्या संपर्कात राहण्यासाठी व्हॉट्सअप होताच.
हा दोघांमधील नियमच होता की सुशीलच पिऊला तिच्या घरी सोडायला जात असे. घरी गेल्यानंतर सुशीलने स्पष्टपणे सांगितले की तो पिऊसोबत होता. त्याची आई वसुधाने सांगितले, बाळा, तुम्ही दोघे लग्न का करीत नाही? दोघेही चांगले कमवते आहात. मग उशीर कशासाठी करत आहात? आई, इतक्या लवकर पिऊला लग्न करायचे नाही. तर मग कधी करायचे आहे? तिच्या आईवडिलांचे काय म्हणणे आहे? काही नाही आई, अजूनपर्यंत तिने तिच्या घरी आमच्याबाबत काहीही सांगितले नाही. अरे असं कसं? जाऊ दे आई, जसे पिऊला योग्य वाटेल. कदाचित तिला आमच्या नात्याला आणखी वेळ द्यायचा असेल. बाळा, माझ्या मनात आणखी एक विचार घोळत आहे. तुझे खरेच तिच्याशी पटेल का? ती खूपच बोल्ड आहे आणि तू अतिशय साधा आहेस. अगं आई, ती आजच्या जमान्यातील मुलगी आहे ना. आजकालच्या मुली या तुझ्या काळातील मुलींपेक्षा थोड्या वेगळ्या आहेत. पिऊ बोल्ड आहे, पण चुकीची नाही. तू काळजी करू नकोस. कदाचित तिला आणखी काही वेळ हवा असेल. पण मला असे वाटते की तू आता लग्नाचं गांभीर्याने विचार करायला हवा. बरं, ठीक आहे आई, तिच्याशी बोलतो. 2 दिवसानंतरच पिऊने सुशीलला सांगितले की अरे मित्रा, आपली लॉटरी लागली आहे. माझा भाऊ मित्रांसोबत सहलीला जात आहे आणि माझ्या काकांची तब्येत बरी नाही, त्यामुळे आई वडील त्यांना पाहण्यासाठी दिल्लीला जात आहेत. चल, आता तूही तुझ्या घरी सांग की तू सहलीला जात आहेस. दोघांनीही सुट्टी घेऊया आणि घरात खूप मजा करूया. खरंच जीवनाचा मस्त आनंद घेऊया. लवकर ये. जेवण बाहेरून मागवू. भरपूर मजा करू. सुशील पिऊवर मनापासून प्रेम करत होता. जसे पिऊने सांगितले होते तसेच त्याने केले. सहलीला जातोय असे घरी सांगून कपडे वगैरे घेऊन तिच्या घरी आला. दोघेही मनसोक्त रोमांस केला. जेव्हा मनाला वाटेल तेव्हा ते जवळ येत होते. एकमेकांमध्ये हरवून गेले होते. सुशीलने सांगितले, प्रिये, तुझ्यासोबतचे हे क्षण म्हणजे माझे जीवन आहे. तू माझ्या आयुष्यात लवकरच कायमची ये. आता मी अजून थांबू शकत नाही. सांग, तुझ्या आईवडिलांशी माझी भेट कधी घडवून आणणार आहेस? पिऊने प्रेमाने त्याला धक्का दिला. तू सतत लग्नाचा विषय का काढतोस? एवढी काय घाई आहे? आणि मी किती वेळा सांगितले आहे की सध्या माझी लग्न करायची इच्छा नाही. आता सुशील गंभीर झाला होता. पिऊ, असे काय बोलतेस? माझी आई लग्नासाठी माझ्या मागे लागली आहे. शिवाय आता आपण आणखी वाट का पाहत आहोत? पिऊने शांतपणे पण गंभीर स्वरात सांगितले, हे बघ, मला आणखी काही वर्ष लग्नाच्या फंदात पडायचे नाही. मी फक्त 26 वर्षाची आहे आणि जीवनाचा आनंद घेत आहे. पण मी 30 वर्षाचा होईन. आज नाही तर उद्या आपल्याला लग्न करावेच लागेल. एकमेकांच्या इतक्या जवळ आलो आहोत, तर मग असे लपून छपून का आणि कधीपर्यंत भेटत राहायचे? असे मी कधी म्हटले आहे? कधी म्हटले की आज नाही तर उद्या आपण लग्न करणारच आहोत म्हणून? म्हणजे हे बघ सुशील, आतापर्यंत मी माझ्या आईवडिलांशी भेट घडवून आणली नाही, कारण आपले ठरवून लग्न होऊच शकत नाही. आपण वेगवेगळ्या जातीचे आहोत. या वयात जातीवरून मला कुठलाही त्रास करून घ्यायचा नाही. आपण प्रेम, रोमांस, सेक्स अशी सर्व मजा तर घेतच आहोत. तू लग्नासाठी मागे का लागला आहेस? लग्न तर माझ्यासाठी सध्या खूप दूरची गोष्ट आहे. तुझे माझ्यावर प्रेम आहे का? आहे ना? मग माझ्या मनाला असे वाटत नाही का की एकमेकांसोबत राहण्यासाठी आपल्याला लग्न करायला हवे? नाही, माझ्या मनाला असे काहीच वाटत नाही. बरं सांग, कधीपर्यंत थांबायचे आहे तुला? मी वाट पाहीन. मला नाही माहीत. सुशीलला खूपच गंभीर झालेले पाहून लढीवाळपणे त्याची छेड काढत पिऊ म्हणाली, मी तुला पुन्हा सांगते, लग्नाचा विषय सोडून दे. जीवनाची मजा घे. म्हणजे तू माझ्याशी लग्न करणार नाहीस? नाही पिऊ, मला काहीच समजत नाही आहे. हे सर्व काय आहे? तू 2 वर्षापासून माझ्यासोबत आहेस. हे माहितीही नाही की आपण किती वेळा शरीराने एक झालो आहोत. तरीही तुझे म्हणणे आहे की तुला माझ्याशी लग्न करायचे नाही. आपले शारीरिक संबंध आहेत, तर त्यात आपण कोणता गुन्हा केला? आपण एकमेकांना आवडत होतो म्हणून इतके जवळ आलो. यात लग्नाचा काय संबंध? तर मग लग्न कधी आणि कोणाशी करणार आहेस? सध्या तरी मला काहीच माहीत नाही.
तुझ्याशी लग्न करेन असा विचार करून मी तुझ्यासोबत शारीरिक संबंध ठेवले नाही. सुशील, आता ते युग गेले जेव्हा लग्न करण्यासाठी मुली शारीरिक संबंधाला परवानगी देत असत. निदान मी तरी असा विचार करीत नाही. मला फक्त जीवनाचा आनंद उपभोगायचा आहे. घर संसारात सध्या तरी मला अडकायचे नाही. तूही लग्नाच्या मागे न लागता जीवनाचा आनंद घे. नाही पिऊ, मला आपल्या नात्याला नाव द्यायचे आहे. आता पिऊ रागावली होती. अरे मग अशी मुलगी शोध जी तुझ्याशी आत्ताच्या आत्ता लग्न करेल. सुशीलने भावूक होऊन तिचा हात धरला. पिऊ, असे कधीच म्हणू नकोस. मी तुझ्याशिवाय जगू शकत नाही. अरे, या सर्व गोष्टी बोलण्यापुरत्या असतात. रोज हजारो मन जुडतात आणि तुटतातही. हे सुरूच राहते. सुशीलचे डोळे पाणावले. नकळत अश्रू गालावर ओघळले. हे पाहून पिऊ हसली. हे काय सुशील, इतका भावनिक का होतायस? शांत हो. माझ्यापासून कधीच दूर जाऊ नकोस पिऊ. खरंच माझे तुझ्यावर खूप प्रेम आहे. असे सांगत तिला मिठीत घेऊन सुशीलने तिचे चुंबन घेतले. पिहूही त्याच्या मिठीत विसावली. थोडा वेळ रोमांस सुरू राहिला. बराच वेळ दोघांनी एकत्र घालवला. दुसऱ्या दिवशी सुशील घरी जायला निघाला तेव्हा पिऊ म्हणाली, प्रॅक्टिकल राहायला शिक. सुशीलने तिच्याकडे रोखून पाहताच ती हसली आणि म्हणाली, प्रॅक्टिकल राहण्यातच शहाणपणा आहे. भावनिक होऊन मला अपराधीपणाच्या सहलीला पाठवून द्यायचा प्रयत्न करू नकोस. त्यानंतर काही दिवस नेहमीप्रमाणेच गेले. पण नंतर सुशीलच्या लक्षात आले की पिऊ त्याला टाळत आहे. कधी फोनवर सांगायची, तू जा, माझी मीटिंग आहे, उशीर होईल. कधी भेटलीच तरी घाईत असायची. बाईकवरून आलीच तर शांतपणे बसायची. पूर्वीसारखा बाईकवरील रोमांस संपला होता. अंतर ठेवून अनोळखी असल्यासारखी बसत असे. सुशीलने कारण विचारल्यास कामाचा ताण आहे असे सांगायची. सुशीलच्या हे लक्षात आले होते की ती त्याच्यापासून दूर जात आहे. फोन केला तरी ती अनेकदा तो उचलत नसे. काहीतरी कारण सांगत असे. एके दिवशी सुशीलने बाईक रस्त्यावर एका निर्जन ठिकाणी थांबवली. विचारले, पिऊ, मला स्पष्टपणे सांग, तू माझ्यापासून दूर का जात आहेस? तुझे असे अनोळखी असल्यासारखे वागणे मला आता सहन होत नाही. पिऊनेही आपले मन मोकळे केले. सुशील, तू खूपच भावनाप्रधान आहेस. आपल्या आतापर्यंतच्या संबंधांना तुला लग्नात बांधायचे आहे. पण माझा लग्नाचा विचार नाही. मला माझ्या करिअरवर लक्ष द्यायचे आहे. सध्या तरी मला लग्नाच्या भानगडीत पडायचे नाही. तू सतत लग्नाचा तगादा लावत असल्याने मला कंटाळा आला आहे. शिवाय तुझ्यासारख्या भावनाप्रधान माणसाशी माझे फार काळ पटणार नाही. म्हणून असे समज की मी आपले संबंध तोडत आहे. मला तुला हेच सांगायचे होते. सुशीलचा कंठ दाटून आला. असे म्हणू नकोस पिऊ. मी तुझ्याशिवाय जगण्याचा विचारच करू शकत नाही. अरे, हे सर्व संवाद चित्रपटासाठी ठीक आहे. कुणा वाचून कोणी मरत नाही. चल, आज मला शेवटचे घरी सोड. आता संपले आपले संबंध. तुला तुझ्या भविष्यासाठी शुभेच्छा. एक चांगली मुलगी बघून लग्न कर. आणि हो, मलाही लग्नाला बोलाव. मी येईन. माझ्या मनात अपराधीपणाची कोणतीही भावना नाही. शिवाय मी त्या मुलीसारखीही नाही ज्या आपल्या प्रियकराला दुसऱ्या मुलीसोबत पाहू शकत नाही. असे म्हणून पिऊ जोरात हसली. सुशीलने जड अंतकरणाने तिला घरापर्यंत सोडले. बाय सुशील, असे म्हणत तोऱ्यातच पिऊ तिच्या घराच्या दिशेने निघाली. तिने एकदाही मागे वळून पाहिले नाही. सुशील मात्र ती नजरेआड होईपर्यंत तिथेच उभा राहून तिला पाठमोरा पाहत होता. त्यानंतर पाणावलेल्या डोळ्यांनीच तो बाईकवरून माघारी परतला. त्याचे पिऊवर खरे प्रेम होते. तिच्याशिवाय तो जगण्याचा विचार करू शकत नव्हता. कसाबसा तो घरी गेला. त्याचा असा उतरलेला चेहरा पाहून आईवडील घाबरले. तब्येत बरी नाही असे सांगून तो 2 दिवस घरातच झोपून होता. तो काहीच खात नव्हता, काही बोलतही नव्हता. आईने त्याला त्याचा जिवलग मित्र दीपला बोलावले. दीपला सुशील आणि पिऊबाबत माहीत होते. तो खूप वेळ सुशीलसोबत बसला होता. पण सुशील काहीच बोलत नव्हता. एखाद्या दगडासारखा बसला होता. खूप वेळानंतर दीपच्या काही प्रश्नांची उत्तरे त्याने रडत दिली आणि सांगितले की पिऊने त्याच्यासोबतचे नाते तोडले आहे. दीप बराच वेळ त्याची समजूत काढत होता. त्यानंतर दुसऱ्या दिवशीची सकाळ घरात दुखवटा घेऊन आली. सुशीलने रात्रीचा हाताची नस कापून आत्महत्या केली होती. त्यापूर्वी
एका कागदावर लिहून ठेवले होते की आई मला माफ कर, पिहू मला सोडून गेली आहे, मी तिच्याशिवाय जगू शकत नाही. बाबा मला माफ करा. आई वडिलांनी हंबरटा फोडला. दीपही माहिती मिळताच हताशपणे धावत आला. जोरजोरात रडू लागला. प्रसंग बाका होता. सुशीलची आई जोरजोरात रडत सतत हेच बोलत होती की एका मुलीच्या प्रेमापायी तू आम्हाला कसा विसरलास? आता आमचे कोण आहे? शेजारी नातेवाईक सर्व गोळा होऊ लागले. सुशीलच्या आई वडिलांना सावरणे सर्वांसाठी अवघड झाले होते. दोघांनाही अश्रू अनावर झाले होते. दीपला पिऊचा खूपच राग आला होता. एके दिवशी तो तिच्या कार्यालयाच्या इमारतीबाहेर उभा राहून तिची वाट बघू लागला. ती येताच त्याने स्वतःची ओळख करून दिली आणि सुशीलच्या आत्महत्येबाबत सांगितले. पिहू एक दीर्घश्वास टाकत म्हणाली, ऐकून वाईट वाटले, पण यासाठी माझ्या मनात अपराधीपणाची भावना निर्माण करण्याचा प्रयत्न करू नकोस. तोच कमकुवत मनाचा होता. माझे खरे बोलणे आणि इतर अनेक गोष्टी सहन करू शकला नाही. त्यात माझी काहीही चूक नाही. त्याच्या आत्महत्येसाठी मी स्वतःला अजिबात दोषी मानणार नाही. नो गिल्ट ट्रिप. मला अपराधीपणाच्या सहलीसाठी पाठवू नकोस, समजले? असे म्हणत ती भराभर चालत पुढे निघून गेली. दीप आश्चर्याने तिच्याकडे पाहत राहिला. तर मित्रांनो, कथा कशी वाटली ते कमेंट्समध्ये नक्की सांगा आणि आवडल्यास चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. तुमचा अमूल्य वेळ कथा वाचण्यासाठी दिल्याबद्दल धन्यवाद. पुन्हा भेटूया अशाच एका नवीन कथेसोबत.